मंडळी नमस्कार, मी रायचंद्र शिंदे आणि मी आता एक महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगणार आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे मागच्या काही दिवसात हवामान खात्याने एक संकट सांगितलं आहे भारतावरती एल निनोचं, आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण यावेळेस कमी राहणार आहे। मागच्या 75 वर्षात जेवढा दुष्काळ पडला नाही तेवढा दुष्काळ पडण्याची शक्यतासुद्धा वर्तवलेली आहे। पण ही गोष्ट मी का सांगतोय तर त्याचं कारण आहे तसंच आहे। पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे जिल्ह्यातली प्रॉपरली जर आपण पाहिलं तर कुकडी प्रकल्प हा 5 धरणांचा समूह आहे आणि त्यातल्या एका धरणावरती मी आहे। माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर हेच ते येडगाव जलाशय आहे आणि येडगावमध्ये जी काही 5 धरणांचं पाणी किंवा 5 धरणांचा जो समूह आहे त्याचं सगळं पाणी एकत्र या ठिकाणी येतं आणि हे पाणी मग याच ठिकाणाहून खाली नगर जिल्ह्याला, पुणे जिल्ह्याचा काही भाग असेल किंवा सोलापूरसाठी सुद्धा हे पाणी जातं। आपण जर पाणी पातळीची पट्टी पाहिली तर आपल्याला असं दिसतंय का पट्टीपेक्षा खाली पाणी गेलेलं आहे आणि आता हे 15 तारखेपर्यंत माझ्या मते हे पाणी कॅनलद्वारे खाली सोडलं जाते। मुद्दा असा आहे की स्टोरेज डॅम असलेल्या ह्या येडगाव धरणामध्ये आपण आहोत आणि ज्या 5 धरणं आहेत त्यातली 5 धरणापैकी जवळपास 2 धरणाचा पाणीसाठा मायनसमध्ये आहे। त्याची आकडेवारीसुद्धा मी स्क्रीनवर टाकणार आहे। पण या पाण्याचं नियोजन होताना दिसत नाही आहे। आपल्याला माहिती आहे जर पुढचं एवढं मोठं जलसंकट असेल तर काय परिस्थिती असेल। तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत, विद्यमान आमदार आहेत, त्यांचं याच्यावर किती लक्ष आहे हा पण संशोधनाचा भाग आहे, कारण आपण त्याच्यावरती कुठली टीकाटिप्पणी करणार नाही। पण जे पाणी वाटप खातं आहे किंवा पाटबंधारे खातं आहे यांनी नेमकं ह्या सगळ्या हवामान खात्याच्या जे काय आकडेवारी पुढे आलेली, पावसाचं प्रमाण कसं राहणार आहे याच्यावरती काही भाष्य जे काही केलेलं आहे किंवा त्याच्या माध्यमात आलेल्या बातम्या आहेत यावरती नेमकं काय होणार आहे। कारण जर हे पाणी जर राखून ठेवलं नाही तर पुढच्या काळामध्ये खूप मोठं संकट असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी जे राखीव पाणी साठा ठेवावा लागतो तो पण खूप महत्त्वाचा आहे। या कुकडी प्रकल्पाची जी 5 धरणं आहेत त्यातलं एक आपण जाणून घेणार आहोत। कुकडी प्रकल्पातलं हे स्टोरेज डॅम आहे। आपण आंबेगाव तालुक्यातलं सगळ्यात मोठं जे धरण आहे डिंबा, आपल्याला माहिती आहे 13 TMCचं हे सगळ्यात मोठं धरण आहे या प्रकल्पातलं। पण आता इथं सुद्धा एक नगण्य पाणी साठा शिल्लक आहे, तो सुद्धा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय किती टक्के आहे। त्यानंतर आपण वडजमध्ये येऊया। वडजनंतर वडजचा सुद्धा आपल्याला खूप कमी साठा आहे, तो पण आपण पाहतोय। चिल्लेवाडी आहे, चिल्लेवाडीमध्ये बऱ्यापैकी पाणी साठा आहे कारण ते 1 TMCचं पाणी साठा असलेलं धरण आहे, बऱ्यापैकी पाणी साठा शिल्लक आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर माणिकडो जे जुन्नर तालुक्यातलं सगळ्यात महत्त्वाचं धरण, म्हणजे 10 TMCच्या आसपास त्याच्यात दरवर्षी पाणी साठा होत असतो, पण आता तिथं सुद्धा खूप नगण्य पाणी साठा आहे, तो पण आपण पाहू शकताय। सांगायचा मुद्दा एवढाच का आता सगळी धरणं मायनसमध्ये गेलेली आहे। पाऊस आज 15 जून 2 दिवसात येतोय आणि 15 जूनपर्यंत सुद्धा पाऊस झालेला आहे। मागच्या वर्षी 15 मेच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली होती आणि मागच्या 3-4 दिवसामध्ये एल निनोचं जे काही संकट आहे हे माध्यमांमध्ये किंवा हवामान खात्याने प्रचंड सगळीकडं त्यावरती चर्चा सुरू असताना सध्या मात्र पाणी नियोजनाबाबत कुठलंही धोरण दिसत नाही। याबाबत आम्ही खास ही सगळी दृश्य दाखवण्यासाठी धरणावर आलो आहे। आपण जर मागच्या बाजूला पाहिलं पुन्हा एकदा, ही जी पाण्यासाठ्याची जी पातळी आहे अगदी पातळीपेक्षा खाली पाणी गेलेलं आहे आणि विद्यमान जे आमदार आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत, आजी माजी आमदार आहेत, त्यांची भूमिका काय ते सुद्धा आपण जाणून घेणार आहे। आपण या सगळ्या पाणी साठ्यावरती लक्ष ठेवून राहणार आहे, पण एक दबावगट म्हणतो ना जो स्थानिक शेतकऱ्यांचा येणं गरजेचं आहे, कारण आज जरी तालुक्यात सगळं हिरवगार दिसत असलं तर पुढच्या 8-10 दिवसात पाण्याचं काय असणार आहे संकट हे तरी अजून शेतकरी त्याच्याबद्दल कुठेही आवाज उठवताना दिसत नाही। आपल्या भागातले जे काही शेतकरी संघटना आहेत, कांद्यासाठी रस्त्यावरती आल्या, ऊसासाठी रस्त्यावरती येतात, केळीसाठी रस्त्यावर येतात, शेतकरी प्रश्नांवर येतात, पण पाणीच जर नसेल तर काय अवस्था होईल हे सांगितलेलं बरं। कारण पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणं खूप गरजेचं आहे, पण याबद्दल मात्र कुठलंही पाऊल उचललेलं दिसत नाही आहे। विद्यमान आमदार काय आहेत ते काय बोलणार आहेत त्याच्याकडे पण लक्ष आहे सगळ्यांचं, पण त्यापूर्वी आपण या भागातले जे माजी आमदार आहेत अतुल बेनके नेमकं ते काय म्हणतात ते पाहणार आहोत। कारण अनेक वर्ष सत्ता त्यांच्या घरामध्ये होती, त्यांच्या वडिलांनी सुद्धा ते सुद्धा माजी आमदार होते आणि त्यांनी सुद्धा पाण्याच्या प्रश्नावर खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं होतं। जे त्यांचा जो काळ होता 3-4 टर्म त्यांनी आमदारकी भोगली, त्या काळात जुन्नरचा पाणी साठा असा राखीव ठेवला जायचा। आज मात्र तसं दिसत नाही। त्यांचे पुत्र म्हणजे वल्लभ बेनकेंचे पुत्र अतुल बेनके याच्यावरती काय बोलतात, कारण त्यांनी सुद्धा आमदारकीच्या काळामध्ये पाणीदार आमदार म्हणून त्यांची ओळख होती, त्यांनी सुद्धा काय भूमिका या पाण्याबद्दल घेतली आणि विद्यमान आमदार
जे आहेत आपले शरददादा सोनवणे, त्यांनासुद्धा आपण या प्रश्नावरती विचारणार आहोत. साखर कारखाना या भागातला सगळ्यात महत्त्वाचा ऊस शेतीचा पट्टा आहे जो, त्याचे जे चेअरमन आहेत सत्यशील दादा शेरकर, त्यांना या पाण्या प्रश्नाबद्दल विचारणार आहोत. कारण पाणी जर जपलं नाही किंवा त्याच्यावर नियंत्रण आलं नाही तर येणाऱ्या पावसाळा आपण म्हणतोय, पण पावसाळा म्हणण्यापेक्षा येणारं संकट आहे. पाऊस कसा पडेल काय पडेल हे सांगता येत नाही. हवामान खात्याचे अंदाज फोल ठरो हे तरी आपण या क्षणाला म्हणूयात. कारण निसर्ग आहे तो कसाही पण बरसू शकतो, कसंही पण पाणी येऊ शकतं, पाऊस पडू शकतो. पण तोपर्यंत तरी तुम्ही नियोजन करणं गरजेचं आहे. कारण पुढचे 365 दिवस आपल्याला पुढचा पावसाळा येतपर्यंत यावरती लक्ष ठेवणं गरजेचं राहणार आहे. सध्या तरी इथंच थांबूया, पण माजी आमदार काय म्हणतात हे या बातमीत आपण जाणून घेऊया. आणि त्यानंतर इतरही ज्या प्रतिक्रिया तालुक्यातल्या शेती संदर्भात काम करणाऱ्या, पाण्यासंदर्भात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून तर लोकप्रतिनिधीपर्यंत सगळ्यांना आपण या पाण्याच्या नियोजनाबद्दल विचारणार आहोत. खूप मोठं संकट माध्यमांमध्ये चर्चा आहे. धरणातल्या पाण्याची अगदी पातळी कमी होत चालली आहे, पण नियंत्रण दिसत नाही आहे. सांगितलं जातं की हा 75 वर्षातला सगळ्यात मोठा दुष्काळ असणार आहे अशी माध्यमात सगळीकडे चर्चा आहे. आणि पाण्याचं नियोजन मात्र कुठलंही दिसत नाही. असं जर संकट उद्भवलं तर भविष्यात तर पाण्याचं काय नियोजन आहे? कारण सध्या तरी सगळी धरणं रिकामी झालेली आहेत. तुम्ही मागच्या वर्षी 15 मेला पाऊस चालू झाला, तो डिसेंबरपर्यंत चालू झाला. धरणं डबल भरतील एवढा पाऊस पडून गेला आणि डिसेंबरपर्यंत आपली धरणं फुलत. आता पुढच्या वर्षीचा दुष्काळाची परिस्थिती पाहता याच्यामध्ये पाणीसाठा शिल्लक ठेवणं गरजेचं होतं. पण तरीसुद्धा अत्यंत भांबाळ कारभार आणि त्यातून कुकडी प्रकल्पातले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात आलं. त्याच्यावर कालवा सल्लागार समिती जी असतील त्याच्यावर त्याचे अध्यक्ष असतील, सचिव असतील किंवा त्याच्यामध्ये जे सदस्य असतील, मग ते आमदार असतील, खासदार असतील, कारखान्याचे चेअरमन असतील किंवा जे अपॉइंटेड सदस्य असतील, त्यांनी लक्ष देणं आणि आवाज उठणं गरजेचं होतं. ते कुठल्याही प्रकारात कुणीही लक्ष दिलेलं पाहिलं नाही. मुबलक पाणी आहे, होईल सगळं. पण एक काय इरिगेशनमध्ये एक लॉ आहे, कॅरी ओव्हरचा लॉ. त्याच्यामध्ये एका आवर्तनला लागणारं 30% पाणीसाठा हा कायम राखीव ठेवायला पाहिजे, की जेणेकरून पाऊस लेट झाला किंवा दुष्काळासारखी परिस्थिती आली ती निदान तो पाणीसाठा पुढच्या वर्षाच्या निदान पिण्यासाठी तरी राखीव ठेवला पाहिजे. असा एक लॉ आहे. पण त्या लॉचं पालन होताना दिसत नाही. त्या उलट डेड स्टॉकमधलं पाणी खरबडून बाहेर नेण्याचं काम आजही चालू आहे आणि त्यातून पुढचं वर्ष अत्यंत धोक्याचं होणार आहे. सगळीकडे एवढे इंटिमेशन येऊनसुद्धा सगळे कारभारी असतील, मग ते आमच्या पक्षातले असू, आमच्या सत्तेतले असू, प्रशासकीय अधिकारी असू, ते अत्यंत चुकीचं चाललं आहे असं माझं ठाम मत आहे. आणि याच्यावर काय कोणी लक्ष देत नाही. अधिकाऱ्यांना मी 2-3 वारंवार बोललो आहे. ते म्हणले कालवा सल्लागार समितीमध्ये निर्णय घेतला आहे. आता मी आमदार नसल्यामुळं ते कालवा सल्लागार समितीचा मी सदस्य नसल्यामुळं मला तिथं पॉईंट रेज करता येत नाही. म्हणून जे तिथं आहेत त्यांनी त्यांचं डोकं भानावर ठेवून केलं पाहिलं होतं, नाहीतर आपल्याला संकटाला सामोरं जावंच लागणार. अतुल बेनके पाणी प्रश्नावर नेहमीच आक्रमक झालेले आहेत. एक पाणीदार आमदार म्हणून ते प्रसिद्ध देखील होते. आज येडगाव धरणामध्ये फक्त 6% पाणी साठा शिल्लक आहे. पुढे भूमिका काय राहणार? कसं आहे, आता पुढच्या वर्षामध्ये पाऊस कमी असं सांगता येते. आता जे पाणी वाहून जायचं आहे ते ऑलरेडी वाहून गेलेलं आहे आणि पाणी वाहून गेल्यामुळं आता यांनी जे कारभार भोंगळे केलेले आहेत त्यांना जनतेने प्रश्न विचारला पाहिजे. फक्त एकटा अतुल बेनकेने मागता घेतला असं नाही. शेवटी काय होतं, मग हे राजकीय विरोधक आहेत आणि विरोधी पक्षाचं हे करतात म्हणून ते अशी भूमिका घेतात असं ते होतं. तर ते लोकांना पण जाणीव पाहिजे आणि कळलं पाहिजे की मी 5 वर्ष आमदार असताना अल्पसाठ्यामध्ये पण नियोजन चांगलं केलं. आता भरभरून पाणी असूनसुद्धा ते होत नाही. का होतं, कशामुळे होतं, याचा विचार उलट लवकरने जास्त बारकाईने केला पाहिजे असं माझं मत.